नमस्कार. सुमित्रा, जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका शर्वरीच्या अंगावर धावून गेलेल्या असतात. त्यावेळेला शर्वरी चांगलीच घाबरलेली असते. तिला काहीही बोलता येत नसतं. ती खूपच मोठ्याने ओरडत असते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, बस कर तुझी नाटकं. तुला काय वाटलं तू नानांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास? त्यांना हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली तेव्हा तू त्यांच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढलास. आम्हाला काही सगळं माहिती नाही का? अगं पण तिथूनच तुला संपवण्याचा खेळ सुरू झाला. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, म्हणजे म्हणजे तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला लगेच मोठ्याने सुमित्रा बोलते, गप्प बस आणि स्वतःचं तोंड आवर्त घे. आता तू जे काही वागतेस ना शर्वरी, ते बंद कर, कारण तुझ्या या नाटकांना आता कोणीही भुलणार नाहीये. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई आई अगं तू काय बोलतेस? मीच माझ्या नानांना मारल्याचा आरोप माझ्यावरती करतेस. आई, जानकी, ऐश्वर्या हे सगळं काही बोलतच होत्या, पण आज मात्र तू हद्दपार केलीस आई. आता मात्र सगळं काही संपलं. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, संपलं तर त्याच दिवशी होतं ज्या दिवशी CCTV फुटेज पाहिले होते. पण त्याच दिवशी खेळाला आम्ही सुरुवात केली. तुझ्याशी गोड बोलून तुझं या राहुलशी लग्न लावून दिलं. तुला काय वाटलं आम्हाला काहीच माहिती नव्हतं? अगं सगळं काही माहिती होतं, तरी सुद्धा मी जानकीला मुद्दामून ब्लॅकमेल करत राहिले तुझ्या समोर. पण जानकी आणि माझा मास्टर प्लॅन मात्र ऑलरेडीच ठरला होता, तुला उद्ध्वस्त करण्याचा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला शर्वरी बोलते, म्हणजे काय बोलायचं आहे आई तुला? तू जे काही वागतेस ना ते बंद करा. खरंच तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो. सुमित्रा सटासट शर्वरीच्या कानाखाली मारते, पट्ट्याने तुडवून काढते, लातेने मारते. त्यावेळेला शर्वरी बोलते, बस झाला, जास्त शहाणपणा करू नकोस. त्या म्हाताऱ्याला जसं संपवलं ना तसाच तुझा सुद्धा जीव घेईन. तेव्हा मात्र सुमित्रा शर्वरीकडे बघून हसायला लागते आणि म्हणते, वा वा शर्वरी वा, ज्या नानांनी स्वतःचा कधीच विचार केला नाही, तुमच्या सगळ्या मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि खास तर तू त्यांची लाडकी होतीस. पण तू काय केलंस? तू मात्र त्यांच्याशी जे काही वागलीस ना ते मात्र आम्ही कधीच विसरणार नाही. त्यावेळेला जानकी बोलते, म्हातारा बोलताय? अहो जरा विचार करा, त्या बापाने तुमच्यासाठी काय नाही केलं? सगळं काही केलं, पण तुम्ही मात्र सगळंच विचित्र करताय. त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, बस, सारखं सारखं नाचवायची गरज नाही. त्यांनी त्यांचं कर्तव्यच पार पाडलं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की मी काही चुकीचं केलंय तर मला त्याचा पश्चाताप होत नाही आहे. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी जानकी बोलते, शर्वरी वंश, मला तर माहिती आहे तुम्हाला पश्चाताप होतच नाही. अहो एवढ्या निगरगट्ट झालाय तुम्ही, का असं वागताय? एवढ्या खालच्या थराला जाऊन सगळं काही केलं, स्वतःच्या नवऱ्याला तर मारलातच, पण स्वतःच्या नानांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, त्या म्हाताऱ्याला सुद्धा संपवलं मी. काय करणार आहेस? आणि कोणतं CCTV फुटेज तुम्ही माझ्याजवळून जे काढून घेण्याचा प्रयत्न करताय ना ते कधीच शक्य नाही. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, अगं असं तुला वाटतंय, पण आता मात्र तुझ्यासमोर जो काही स्फोट होणार आहे ना तो स्फोट बघितल्यानंतर तू हादरशील. शर्वरी तुला कळणार नाही तुझी काय मोठी चूक झाली आहे. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. शर्वरी बोलते, फक्त बोलायच्या गोष्टी करू नका, जे काही असेल ते स्पष्टपणे बोला. मला तर बघायचंच आहे तुम्ही नक्की काय करताय ते. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी आपला हुकमी एक्का बाहेर काढ, हिला कळू देत तरी हिने काय माती खाल्लीये. शर्वरी, तुझ्यासारख्या मुलीला जन्म देऊन मी खूप मोठी चूक केली, पण आता मात्र तुला मी अजिबात माफ करणार नाही. शर्वरी, आजपर्यंत मुलगी म्हणून सगळ्या गोष्टी पाठीशी घातल्या, पण आता नाही. आता मात्र तू संपलीस. हे ऐकल्यानंतर शर्वरीला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला ऋषिकेश बोलतो, बस शर्यू, आता सगळं संपलंय.
आणि जानकी तुमच्याजवळ कोणता हुकमी एक्का आहे आम्हाला सुद्धा बघायचं आहे. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश मी तुम्हाला सांगितलं नाही त्यासाठी मला माफ करा, पण एकच सांगेन ऋषिकेश, प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. कारणच तसं होतं म्हणून मला ह्या गोष्टी लपवाव्या लागल्या. सगळं काही अगदी मनाविरुद्ध करावं लागलं, रडावं लागलं, सगळं नाटकच होतं. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी तू जे काही केलं असशील ना ते योग्यच केलं असशील, मला खात्री आहे. आणि तू कधीच चुकीचं वागणार नाहीस याची सुद्धा मला खात्री आहे. प्लीज तू शांत राहशील का जानकी? आणि एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, माझं असं काही एक म्हणणं नाही. जानकी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्याच वेळेला सारंग बोलतो, पण हुकमी एक्का कोणता? कोणता हुकमी एक्का प्लीज सांग ना. जानकी बहिणी मला सुद्धा त्या हुकमी एक्क्याला बघायचं आहे. तेव्हा जानकी अडगळीच्या खोलीकडे जात असते. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काय चाललंय? तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय ना, हे सर्व थांबवा, कारण तुमच्या या नाटकांना कोणीही भुलणार नाही आहे. प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, शर्वरी जरा शांत बस. जानकी जर का काही गोष्टी करत असेल तर त्या खरोखर खऱ्याच असतील म्हणूनच करत असेल. खरं सांगू का शर्वरी, तुझंच चुकलंय. तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि हे सर्व थांबवलंस तर बरं होईल, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला जानकी तिथे आलेली असते. जानकीला बघून लगेच शर्वरी बोलते, काय झालं? सगळं संपलं? कुठे आहे तुझं हुकमी एक्का? त्यावेळेला मोठ्यानी शर्वरीला जानकी बोलते, हुकमी एक्का येतोय ना, आत्ताच येईल, प्लीज येताय का तुम्ही? आणि त्यावेळेला मात्र नानांची दमदार अशी एंट्री झालेली असते. नानांना बघून मात्र शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काय करावं तेच कळत नाही. ती चांगलीच घाबरलेली असते. त्याच वेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, पुरे आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी बोलते, नाना तुम्ही जिवंत कसे काय? त्यावेळेला नाना बोलतात, जिवंत? मी जिवंत कसा काय हे तुम्हाला सांगायची मला गरज वाटत नाही. आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने बोलते, एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही आता जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि हे सर्व थांबलंच पाहिजे, नाहीतर खूपच भयानक घडणार. आणि त्यावेळेला मात्र आता या सर्व गोष्टी बिघडणार. काही झालं तरी सुद्धा आता शांत बसणार नाही मी. त्यावेळेला नाना बोलतात, लाज नाही वाटत तुला? अगं तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस आणि यासाठी मात्र तुला कोणीही माफ करणार नाही. तुझ्या या अवस्थेला मात्र कोणीच साथ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो, पुढे आता सगळं काही संपल्यात जमा आहे. नाना तुम्ही जिवंत होतात तर तुम्ही आतापर्यंत समोर आलात का नाही? तेव्हा लगेच जानकी बोलते, कारण शर्वरीनेच नानांवरती हल्ला केला होता आणि नानांना मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मला नानांना संपवायचं होतं. बरोबर ना शर्वरी? असाच तुझा प्लॅन होता ना? पण मी मात्र नानांना लपवून ठेवली, जेणेकरून नाना कोणासमोरही लवकर येता कामा नये, कारण या शर्वरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला पाहिजे. आणि आता मात्र शर्वरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही. हे ऐकल्यानंतर शर्वरी बोलते, म्हणजे तुम्ही माझ्याशी डबल गेम खेळलात? तुमच्या या डबल गेमला मी साथ देणार नाही. आता सगळं काही संपलंय. त्यावेळेला सुमित्रा सटासट शर्वरीच्या कानाखाली मारत बोलते, लाज नाही वाटत? स्वतःच्याच बापाला मारायचा प्रयत्न केलास आणि आता वर तोंड करून सगळं काही कबूल करतेस आणि लाज कशी वाटत नाही?
तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नाही वाटत, कारण आई वडील म्हणून तुम्ही कमी पडलात, मी नाही. आई वडील म्हणून तुम्ही हे सर्व करायला पाहिजे होतात, तुम्ही मला पैसे द्यायला पाहिजे होतात, अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायला पाहिजे होतात, पण तुम्ही काय केलं? तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि यासाठी मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच सुमित्रा बोलते, आई बाप म्हणून आम्ही कमी पडलो नाही, शर्वरी तू कमी पडलीस. खरं सांगायचं तर तुला मुलीचं कर्तव्य काय असतं हेच समजलं नाही, आणि आता तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, पुढे मला काही फरक पडत नाही तुम्ही मला माफ केलं काय आणि नाही केलं काय, तरी सुद्धा एक गोष्ट सांगेन, आता मात्र मला या विषयावर वादच घालायचा नाही, प्लीज हे सर्व थांबवा. त्यावेळेला नाना शर्वरीला चांगलेच थोबडवतात आणि शर्वरीला म्हणतात, शर्वरी अगं स्वतःच्या नवऱ्याला मारलंस, त्याचा खून केलास आणि परत अशी दादागिरी करतेस, लाज कशी वाटत नाही तुला? तेव्हा शर्वरी बोलते, हो 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 मारलं मी, काय करणार आहात तुम्ही? खरं तर तुमचा सुद्धा जीव घेतला होता, पण या जानकीने तुम्हाला वाचवलं, तिथे सगळं संपलं. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश अहो हे सर्व बोलताना लाज नाही का वाटत? तेव्हा मोठ्यानी शर्वरी बोलते, नाही वाटत, कारण या म्हाताऱ्याने माझ्यासाठी असं काहीच केलेलं नाही आणि मला मात्र या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र लगेच ऋषिकेश बोलतो, शर्वरी तुझ्याकडून ही अपेक्षा तर नव्हतीच, पण आता मात्र तू जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. शर्वरी आता तू तर संपलीस. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, सगळ्यांनी माझ्यावरतीच बोलायची गरज नाही आणि सगळं काही सत्य तुमच्या समोर आलंय ना, बस झालं. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच सौमित्र आणि सारंग बोलतात, शर्वरी का हे सर्व केलंस? स्वतःच्या वडिलांच्या जीवावर उठलीस, असं वागून काहीच कसं मिळालं तुला? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बस बस झालं आता. त्यावेळेला सुमित्रा बोलते, सगळ्यांनी बस करा, कुणीही काहीही बोलायची गरज नाही. हिच्या जिंजा उपटत, हिला फरफटत मला घराबाहेर काढायचं, हिची लायकी मला दाखवायची आहे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी नाना बोलतात, सुमित्रा अगं हिला काहीही कर, पण ही मात्र सुधारण्यातली नाहीच आहे. तू कितीही प्रयत्न कर, काहीही कर, तरी सुद्धा या मुलीला जसं वागायचंय तसंच वागणार ती. तेव्हा शर्वरी बोलते, हो 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 मी विक्रांतशी लग्न केलं, पण काय दिलं त्यांनी? साधी माझी कोणतीच हौस पूर्ण केली नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला शर्वरी बोलते, मला काही एक फरक पडत नाही, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, मी काहीच बोलणार नाही. तेव्हा नाना बोलतात, निर्णय तर मी देतो ना तुम्हा सर्वांना, आता तर तुम्ही बघाच, जानकी पोलिसांना फोन लाव आणि इन्स्पेक्टरांना बोलव आणि या शर्वरीला फरफटत इथून न्यायला सांग. तेव्हा मात्र शर्वरी चांगलीच दचकते आणि बोलते, नाना तुम्ही काय बोलताय? नाना तुम्हाला कळतंय का? जरा तरी विचार करा नाना, प्लीज असं बोलू नका. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला ऋषिकेश बोलतो, हे सर्व करण्याआधी या गोष्टींचा विचार करायला पाहिजे होतीस, पण तू मात्र या गोष्टींचा विचारच केला नाहीस शर्वरी आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास. तुला कळतंय शर्वरी तू काय करून बसलेस? तेव्हा शर्वरी बोलते, मी काय करायचं आणि काय नाही हे तू सांगायची गरज नाही. आता मात्र एक गोष्ट समजली, तुम्ही सर्वजण मला फक्त आणि फक्त या प्रॉपर्टीमधून बेदखल करायला निघालात, म्हणूनच तर तुम्हाला जेलमध्ये पाठवायचं आहे. आहेत ना नाना जिवंत, मग कशाला वाद घालताय? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, पण विक्रांत भाऊजींचं काय? विक्रांत भाऊजींच्या मनाचा विचार केलास? त्यांना न्याय मिळवून द्यायला नको का? तुम्ही त्यांचा जीव घेतलात, त्यांना मारलत, असं का केलं? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, मारलं मी त्याला, कारण मला तो माणूस माझ्या आयुष्यात नको होता. प्रत्येक वेळेला त्याच्या इशाऱ्यानुसार मी चालायचं आणि आता मात्र मला खरोखर माझ्या म्हणण्यानुसार वागायचं होतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश चुकलात तुम्ही, शर्वरी वंश हे करूनच चुकलात, कळतंय का? त्यावेळेला शर्वरी बोलते, मी काहीही चुकलेली नाही, मी जे काही केलं ना ते योग्यच केलं आणि आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे, प्लीज हे सर्व थांबवा.
तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी नाना बोलतात, शर्वरी बस कर. अगं खरंच आता मात्र तू वैताग दिलास. शर्वरी, आज मात्र मी जिवंत आहे ते जानकी, सुमित्रा, ऐश्वर्यामुळे. खरं तर अवंतिकाला या सर्व गोष्टी माहितीच नव्हत्या, पण आता मात्र अवंतिकाला या सर्व गोष्टी कळल्या. तेव्हा मात्र अवंतिकाने तुझी केस घेतली आणि त्याच वेळेला आम्ही ठरवलं की तुला आधी जेलमधून बाहेर काढायचं आणि नंतर तुझ्या पापाचा पाडा वाचायचा आणि मग मात्र तुला शिक्षा करायची. तुझ्या तोंडूनच सत्य वधवून घ्यायचं आणि ते मात्र स्वप्न आमचं पूर्ण झालं आणि सुमित्राची साथ होती म्हणून तर हे सर्व झालं. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, वा आई वा, शेवटी तू सुद्धा नानांना आणि तुझ्या या सुनांनाच साथ केलीस. तेव्हा सुमित्रा बोलते, हो केली साथ, कारण तू चुकीची होतीस हे मला कळून चुकलं होतं शर्वरी, आणि आता मात्र तू संपलीस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शर्वरी कायमची जेलमध्ये जाईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.